मधल्या काळामध्ये काही जणांनी कारण नसताना एक चुकीचा प्रचार केला, गैरसमज पसरवला किंवा एअरपोर्ट तयार आहे परंतु उद्घाटनाला प्रमुख वेळ देत नाहीत म्हणून उद्घाटन थांबलंय असं नाही। आज तर देशाचे पंतप्रधानांनी अनेक एअरपोर्टची आणि टर्मिनलची उद्घाटनं केली आणि आपलं ॲक्च्युली इथनं प्रवासी इकडे आता 5 प्लेन उभे राहू शकतात, इकडे 5 जुन्यामध्ये असं आहे। टोटल 90 लाख वर्षाला प्रवासी उतरतील आणि चढतील एवढी ह्याची कॅपॅसिटी आहे। आणि ह्याच्यामध्ये आम्ही आता आम्हाला धावपट्टी वाढवण्याच्याबद्दल पण आम्ही मनावर घेतलेलं आहे, त्याच्याबद्दलच्या पण सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे। काही ठिकाणी प्रायव्हेट लँड आपल्याला ॲक्वायर करावी लागते, ती प्रायव्हेट लँड ॲक्वायर करण्याच्याबद्दलचं पण कुणी काय काय जबाबदारी उचलायची तर 60% राज्य सरकार, 20% कॉर्पोरेशन पुणे, 10% पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन आणि 10% PMRDA अशा प्रकारे आपण केलेलं आहे। आमचा प्रयत्न हा होणार आहे की ज्योतिराजे सिंधियांना रिक्वेस्ट करून त्यांनीच ते धावपट्टी पण वाढवावी आणि त्यांनीच त्याचा मोबदला द्यावा। आता बघू काय होतंय ते, कारण एका बाजूला डिफेन्सचाच रस्ता आहे तो बाहेरनं घ्यावा लागेल, पश्चिम बाजूचा, पूर्वेच्या बाजूला प्रायव्हेट फार्मर्स आहेत। मला विभागीय आयुक्तांनी सांगितलं की आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। तालेरा म्हणून कोण व्यक्ती आहेत त्यांची ती प्रॉपर्टी आहे आणि ती जर झाली तर आता आपल्याला बाहेरची मोठी मोठी विमानं येऊ शकत नाही कारण आपली लांबी थोडीशी कमी पडते म्हणून, पण ती जर सुरू झाली तर आज जसं परदेशामध्ये 2 विमानं चालू आहेत, मला वाटतं एक सिंगापूरला एक दुबईला, तर तशा प्रकारे इतर पण देशामध्ये विमानं चालू व्हायला त्याची मदत होईल अशी साधारण परिस्थिती आहे। पुरंदराच्या बद्दल देवेंद्रजी आम्ही सगळ्यांनी अशी चर्चा केली, आपण मागे खेडला पण करायचं म्हटलं तेव्हाही वाद झाला, कुठंही करायचं म्हटलं तर वाद हे होतात। आता अलीकडं कुठल्याही डेव्हलपमेंटच्या करता लँड ज्यावेळेस आपण घेतो, विमानतळ किंवा एक्सप्रेस हायवे किंवा नॅशनल हायवे किंवा धरणांच्या कामाला, त्यावेळेस आपण त्याला मोबदला अलीकडे चांगला द्यायला लागलोय, त्याच्यावर लोक तयार होतात। तरी देखील जर गावं उठायची म्हटलं, गावं शिफ्ट करायची म्हटलं तर मग लोकांची मानसिकता तयार होत नाही, अशा प्रकारे एकंदरीत परिस्थिती आहे। हा जरी विमानतळ आता वाढवून घेतला तरी हा शेवटी डिफेन्सचा आहे। ज्यावेळेस डिफेन्सची त्यांचं ट्रेनिंग सुरू होतं त्यावेळेस 4-4, 5-5, 6-6 तास ते विमानतळ बंद करतात। आणि आपलं आता पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाची शहर झालेली आहेत। ॲटो हब आहे, IT हब आहे, बाकीच्या सगळ्या मोठ्या प्रमाणावर उलाढाली चालतात आणि आपला पुण्याचं एअरपोर्ट फक्त पुणेकरांना, पुणे जिल्ह्याला उपयोगी पडत नाही तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नगर एवढ्या सगळ्या भागाला हे एअरपोर्ट उपयोगी पडतं। इवन सोलापूरच्या शेजारी धाराशिव असा हा मोठा भाग येतो, इवन लातूर पण, त्याच्यामुळे इथं गरजेचं आहे आणि 2 धावपट्ट्या पाहिजेत कारण आता नवीन आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये एकाही विमानतळाला डबल धावपट्टी नाही। आता नवी मुंबई मात्र डबल धावपट्टी होते, एक लँडिंगला आणि एक टेक ऑफला, तशाच प्रकारे पुण्याची पण गरज आहे। आणि दिवसेंदिवस तुम्ही बघितलं की आम्ही राजकीय जीवनाला सुरुवात केली तेव्हा फक्त एक विमान पुण्यात मुंबई आणि मुंबई पुणे व्हायचं, आता किती विमानं येतात आणि किती विमानं जातात ह्याचा आपण अंदाज घेतला तरी आपल्या लक्षात येईल। दिवसेंदिवस लोकांचं राहणीमान बदलतंय, लोकांचं जाण्या येण्याच्या करता वेळेची बचत व्हावी म्हणून विमानाची सेवा कशी त्यांना देता येईल हा प्रयत्न आहे। अशा प्रकारे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम चालू आहे। दादा, अजून एक गोष्टीचा अपप्रचार होतो की तुम्ही निवडणुका घेत नाहीये लवकर। नाही, निवडणुकीच्या बद्दल मी मगाशीच सांगितलं, सुप्रीम कोर्टामध्ये काही जण गेले, मागं आम्हीच सरकारमध्ये असताना उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस आमच्या लक्षात आलं ओपन कॅटेगरीतल्या महिलांना, पुरुषांना फॉर्म भरता येतोय, SC STला पुरुष स्त्रीला फॉर्म भरता येतो, परंतु OBC वाल्यांना फॉर्म भरता येत नव्हते आणि तो OBCंच्यावर अन्याय होतो। इतर मागासवर्ग देखील मोठ्या प्रमाणावर आहे, 350 जाती त्याच्यामध्ये मोडतात किंवा त्याच्यापेक्षा जास्तच। एवढ्या मोठ्या घटकावर अन्याय करण्याचा अधिकार आपल्याला कुणी त्या ठिकाणी दिलेला नाही, म्हणून काही जण हायकोर्टात गेले, हायकोर्टातनं ती मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये गेली, सुप्रीम कोर्टामध्ये तारखा पडतायत,
ते सगळं एकत्र करण्याचं त्यांचं काम चाललेलं आहे. आम्हाला तर निवडणुका पाहिजे. शेवटी लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या महत्वाच्याच आहे. परंतु ह्याच सरकारला दोष देऊन चालणार नाही. मागच्याही सरकारच्या काळामध्ये निवडणुका झाल्या नाहीत. त्यावेळेसपासून हा विषय जो आहे तो कोर्टामध्ये प्रलंबित आहे. कोर्टाने एकदा लवकर निकाल दिला आणि पूर्वीसारखं SC, ST, OBC आणि ओपन ह्या चारही पुरुषांना आणि स्त्रियांना संधी दिली तर हे लवकर होऊ शकेल. त्या ठिकाणी उद्घाटन केलं तिकडे मोठे मोठे बॅनर्स दुसरे जे मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. हे काय राजकीय ठीक आहे, चालायचं चालतात. नाही, एक मिनिट. त्याच्यामध्ये आमच्या काळामध्ये कॉर्पोरेशनच्या खर्चाने हॉस्पिटल करायचं चाललेलं होतं. पण पत्रकार मित्रांनो, आम्ही नंतर ज्यावेळेस बजेट एकंदरीत बघतो, मी तर राज्याचं बजेट बघतो, तसं मला पुणे कॉर्पोरेशनचं विक्रम कुमार किंवा शेखर सिंग पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनचं त्यांच्याशी आम्ही ज्यावेळेस चर्चा करतो किंवा चहलची चर्चा करतो त्यावेळेस एकंदरीत काही गोष्टी अशा असतात की त्या वर्षीच्या बजेटमध्ये त्या टाकावेच लागतात, तो खर्च करावाच लागतो. परंतु अशा मोठा जो काही खर्च करायचा असतो त्याला तेवढे फंड्स अवेलेबल व्हावे लागतात आणि म्हणून ती कल्पना पुढे आली आणि नेदरलँडच्या एका कंपनीनं त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. आपल्या इथल्या स्थानिक देशातल्या एका डॉक्टरांनी पुढाकार घेतला आणि आपण ते 350 बेडचं करतोय, 550 बेडचं आपण बाणेरला करतोय आणि हे करत असताना साधारण 10% मोफत बेड म्हणजे 350 पैकी 35 बेड हे गोरगरिबांच्या करता फ्रीमध्ये राहणार. 6% राज्य सरकारने जो दर ठरवलेला आहे तो आणि ह्याच्या उपर राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची जी स्कीम आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना, तर त्या स्कीमच्या बद्दल त्याचा पण अंतर्भाव त्याच्यामध्ये आपण केलेला आहे. म्हणजे त्याला विम्याचं संरक्षण 5 लाखापर्यंत आपण दिलेलं आहे. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. त्याकरता आपण जर थांबायचं म्हटलं तर त्याला बरेच वर्ष लागतील. मग इतके वर्ष थांबायची तयारी नाही. काम पण सुरू झालं पाहिजे. आणि मग कुणी असं गुंतवणूक करायला आलं आणि त्याच्यात मागाशी देवेंद्रजींनी बोलत असताना सांगितलं रेट ऑफ इंटरेस्ट काय राहणार किंवा त्यांनी जर ते पूर्ण केलं नाही तर काय राहणार, ह्या सगळ्या बारकावे त्याच्यामध्ये ग्रहित म्हणजे बारकावे लक्षात घेऊन तशा प्रकारे आपण अग्रीमेंट केले. बारामतीची उमेदवारी जाहीर झाली समोरून, स्वागत आहे त्याचं. शेवटी त्या ज्यांनी जे पक्ष असतात ते आपापली उमेदवारी जाहीर करू शकतात. आमचा महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या 48 जागांच्या बद्दलचा निर्णय झाला की आम्ही देखील भाजपचे, राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे उमेदवार जाहीर करू. तुम्हाला 2 आणि 3 जागा काय कोणी काही बातम्या फिरते काय कोणी ऐका ना, त्याच्यामध्ये सुनील शेळकेंनी काय स्टेटमेंट केलं हे आपण ऐकलेलं आहे आणि सुनीलशी मी पण लगेच बोललो. सुनील म्हणला दादा आपण मला ओळखता, आपणच मला तिकीट दिलेलं आहे, आपणच मला ताबडतोब फोन केलेला होता, त्याचं तर नाव मी तो पार्टी कार्यालयात पोहोचायच्या आधीच डिक्लेअर करून टाकलेलं होतं. हे सगळ्यांना माहिती आहे. पण ठीक आहे, काही मान्यवरांनी काही स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण लगेच बोललंच पाहिजे, अशातला काही भाग नाही. आणि सुनील म्हणला मी असा कुणालाही दम दिलेला नाही, कुणालाही दाटी केली नाही. मी नंतर त्याच्या खोलात गेलो की असं काय झालं तर ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाला पहिल्यांदा अतिशय नगण्य उपस्थिती होती. मग आता उपस्थिती ज्यांनी कार्यक्रम केला त्यांना उपस्थिती जास्त दाखवता आली नाही. मग पळवाट म्हणून त्यांनी टार्गेट त्या सुनील शेळके आमदार साहेबांना केलं. वास्तविक हे बरोबर नाही आहे. टीका होती शिरूरमधून तुम्हाला उमेदवार मिळत नाही. असू द्या, कळेल तुम्हाला. तुम्ही ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या एवढ्या तुमच्या बातम्यामध्ये काही सत्य असतं, काही त्याच्यामध्ये काही असत्य असतं, म्हणजे त्याला कुठलाच आधार नसतो. माझी विनंती आहे की 2 दिवसातच तुम्हाला ते सगळं कळेल. उद्या कॅबिनेट झाल्यावर एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्रजी, प्रफुल्ल पटेल, आपले चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे आम्ही दिल्लीला जाऊ आणि उद्या बहुतेक फायनल होईल. माड्याची जागा मिळणार की नाही आपल्याला? अरे बाबा अजून काहीच नाही. हे सगळे हवेत कुणी काय बातम्या. आम्ही किती जागा मागितल्या ते मी इथं जाहीर करणार नाही. आम्ही व्यवस्थितपणे जागा मागितलेल्या आहेत.
अरे आम्ही व्यवस्थित, तू काय आम्हाला वेडाबिडा समजतो खरे सन्मानजनक एक मिनिट, तिघांचा सन्मान राहील अशा प्रकारचं जागा वाटप होईल. बारामतीनंतर आज देखील भाऊ बहिणीचा आबोल आपल्याला स्टेजवर पाहायला मिळाला. कुणी तुम्हीच बोलत नाही. त्याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये तुम्हाला चॅनलला काही दाखवायला नाहीये, त्याच्यावर तुम्ही तिसरंच काहीतरी काढता. तुम्ही मुद्द्याचं बोला म्हणून मी थांबलोय. आता विमानतळाचं बघा, आपल्या पुणेकरांना साजेसं विमानतळ झालं की टर्मिनल झालं की नाही, बाहेर पण आल्यानंतर एकदम फर्स्ट इम्प्रेशन जे पडायला पाहिजे ते चांगलं पडतंय. अशा सगळ्या गोष्टी नवीन डेव्हलपमेंट होत आहेत, नवीन सुविधा देत आहेत. आपल्याकडे वेगवेगळे वाहतुकीचे प्रश्न आहेत, ते देखील सोडवण्याच्या करता आमचा प्रयत्न चालू आहे. आपला जर मागेच रिंग रोड झाला असता तर बराच त्याला फरक वाहतुकीमध्ये पाहायला मिळाला असता. रेल्वे लाईन पण मध्ये मेट्रोचे पण 3-4 इकडचे स्टेशन आणि 3-4 पिंपरी चिंचवडचे स्टेशन ते पण आपण पंतप्रधानांच्या शुभ हस्ते चालू केलेले आहेत. असं चालू आहे. दादा, पुरंदरचं एअरपोर्ट आता देवेंद्रजींनी सांगितलं की पुन्हा पहिल्याच जागा होणार. मधला आपला मुळाच्या काळात प्रस्ताव बारामतीच्या या संदर्भामध्ये टेक्निकल दृष्ट्या तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासामध्ये घेऊन, कारण काय आपण कुठंही करायचं ठरवलं तर तसं होत नसतं. आपल्या इथं हा विमानतळ हा संरक्षण विभागाचा आहे, हाही देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं महत्वाचा आहे. त्याच्यावर इथलं टेक ऑफ, इथलं लँडिंग, तिकडं होणारं टेक ऑफ, तिथलं लँडिंग, इथं ज्यावेळेस त्यांचं प्रॅक्टिस चालू असते त्यावेळेस नॅशनल इंटरनॅशनल फ्लाईटला कुठल्याही प्रकारचं ज्याला परिणाम होणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. आणि त्याच्याबद्दलच्या सगळं ईस्ट कुठं, वेस्ट कुठं, साऊथ कुठं, नॉर्थ कुठं, असं हे सगळं बघून ते करतात. आपण काही ठरवून नाही इथंच पाहिजे, विमानतळाचं तसं होत नाही. बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये टेक्निकलदृष्ट्या पाहाव्या लागतात आणि ते पाहूनच निर्णय होईल. पाहून म्हणजे पाहिलेलं आहे, पण आता त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला हे 2 पैकी इथंच करावं लागेल. त्याकरता स्थानिकांनाही विश्वासात घ्यावं लागेल. मी आजच सकाळी पुन्हा देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादा पाटील येत असताना बोललो. मी मगाशी सीपीला पण सांगितलं की सीपी हे काय होतंय, एखाद्या भागातली एखादी गुंडगिरी कमी करण्याच्या करता ज्यावेळेस आपण पावलं उचलतो त्यावेळेस 15 वर्षाच्या आतली मुलं काय त्यांच्या डोक्यात आलेलं माहीत नाही, ते त्या ठिकाणी असं करतात. आणि मग वयाच्या काही गोष्टी आहेत, मर्यादा आहेत, आणि त्या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला पुढची कारवाई करावी लागते. पण यामध्ये अतिशय कठोर भूमिका घेण्याच्या सूचना देवेंद्रजींनी पण दिलेल्या आहेत, मी पण पालकमंत्री म्हणून दिलेले आहेत. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.